जय भीम जय शिवराय। अंजली भारती ही गायिका आहे आणि बाबासाहेबांचे गीते गायते, कव्वाली आहे आणि एका भंडारा जिल्ह्यामध्ये तिचा एक प्रोग्राम होता दादा। तर त्या प्रोग्राममध्ये तिने उत्साहामध्ये मुलींबद्दल का महाराष्ट्रातल्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, तर ते तिनं दाखवण्यास सांगण्याचा प्रयत्न केला। पण तिची पटरी दुसरीकडेच वळली आणि तिनं मुख्यमंत्र्याच्या वाईफवर टीका केली आणि असं टीका केली की मुख्यमंत्र्याच्या वाईफवर अमकं करा, मी माझी अर्धी प्रॉपर्टी देईन आणि त्याला पैसे देईन आणि असं करा तसं करा। आता माझं एकच म्हणणं आहे की अंजली भारतीने हे चुकीचं वक्तव्य केलं, असं बोलायला पाहिजे नाही। कारण भारतातील स्वतंत्र महिला आहे, भारतातील स्वतंत्र महिला आहे। का आहे? कारण आपल्या भारतामध्ये संविधान लागू आहे आणि संविधानामध्ये महिलांसाठी एवढ्याच सक्ती आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही। आणि ह्या अंजली भारतीनं असं वक्तव्य केलं की बा अमुक मग असं करा तसं करा, मी एवढे देईन तेवढे देईन। अरे तुला एक मुलगी आहे, मी असं म्हणत नाही की मुख्यमंत्र्याच्या वाईफवर तू बोलली म्हणून तू चुकीचं केलं, नाही। मुख्यमंत्र्याची वाईफ असो या सर्वसामान्याची पत्नी असो, बायको असो या मुलगी असो, समान आहे। कारण इथं कोणी उच्च नाही ना नीच नाही, कारण संविधानामध्ये सगळे समानता आहे। कळलं काय? कुणाही मुलीला आणि कोणाच्याही पत्नीला आपण असं बोलू शकत नाही, हे लक्षात ठेवा। कारण कसं आहे, संविधानाने हक्क दिलेला आहे बोलण्याचा, तू बोलू शकतस, पण कोणा मुलींना कोणाच्या बायकोला आपण बोलू शकत नाही दादा अशा पद्धतीनं। कारण बोलण्याचा तरीका हा चुकीचा आहे। हो, महाराष्ट्रामध्ये होऊन राहिले अत्याचार, लहान लहान मुलीवर होऊन राहिले मलाही माहीत आहे। पण कसं आहे की आपण सांगण्याचा तरीका हा चुकीचा आहे। कारण डायरेक्ट तुम्ही मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर आक्षेप घेत असाल, काही बोलत असाल, हे चुकीचं आहे। कारण मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणजे एक सर्वसामान्याची पत्नी नाही आहे, एक मुख्यमंत्र्याची पत्नी आहे। आणि एक म्हणजे सर्वसामान्याच्या पत्नीला तुम्ही असे बोलले असते ना, तर महाराष्ट्र हा काळजातून जळला असता। माझं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्याच्या पत्नीलाही तुम्ही बोलले, तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या बायकोला बोलले असते, मुलीला बोलले असते, तरीही महाराष्ट्र काळजातून पेटला असता। पण मी तुम्हाला एकच सांगतो, ही चुकीची बाब आहे, बोलण्याचा तरीका चुकीचा आहे आपला। आणि तुमच्या काळजात काय जळत आहे हे मला ठाऊक आहे। कारण छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, अगवा होऊन राहिले, कोणीही आक्षेप घेऊन राहिलं नाही, कुठलं सरकार घेऊन राहिलं नाही। तुमचं बरोबर आहे बोलणं, पण हे चुकीचं बोलणं आहे। रागाच्या भरामध्ये तुम्ही हे चुकीचं बोलले हे मला ठाऊक आहे। आणि काही ना काही लोक तुम्हाला व्हायरल करून फेमस करण्याचा प्रयत्न चालू आहे। पण मी माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जाहीर माफी मागून घ्या, बस विषय संपला। जय भीम जय शिवराय।